न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो। आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे। मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा। ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे। इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय। जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा आणि मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं। आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। मला माझ्या जातीला मोठं करायचं आहे, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचं आहे। मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं। तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असणे उपोषणाचा। कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय। तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे, आता पिढ्याना पारचे माझी जात मोठी करायची, त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय। मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होईल असं कधी वागत, म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला। मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार, काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा। तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका।